आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातल्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर खरं तर जाणार होतं आणि हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गापासून काहीच अंतरावर घडलाय। या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे। इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी ह्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं, मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे धुकं होतं, त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेचच पेट घेतला आणि यात तिघांचाही जागीच मृत्यू झालाय। बावधन बुद्रुक मधल्या ऑक्सफर्ड काउंटी आणि इतर ठिकाणी यामध्ये हा परिसर आहे आणि याच ठिकाणी हा अपघात झालेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? एक महत्त्वाची माहिती म्हणजे सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर जात असल्याची माहिती मिळते, काय अपडेट्स? कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। पिंपरी चिंचवडमध्ये तिघांचाही या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये पायलट, इंजिनियर आणि एक प्रवासी, यामध्ये या तिघांचाही मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं आणि वाटेतच या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे आणि अपघात झाल्यानंतर हे हेलिकॉप्टर जे होतं ते जळून खाक झालंय आणि यातच होरपळून या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याची हे फोटोज आपण सध्या पाहू शकतोय साम टीव्हीवर। तटकरेंना घेण्यासाठी येणारं हे हेलिकॉप्टर वाटेतच कोसळलं आणि कोसळल्यानंतर लगेचच या हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि त्यामुळे तिथल्या या प्रवाशांना आणि हेलिकॉप्टरच्या पायलटला आणि इंजिनियरला बाहेर निघता आलं नाही आणि यामध्येच त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। रुपाली, काय सांगाल, नेमकं काय घडलंय आणि सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर जाणार असल्याचं कळतंय? सुनील तटकरे खरं तर काल परळीच्या दौऱ्यावरती होते आणि त्याच्यानंतर ते खरं तर मुंबईतून ते खरं तर आपल्या त्यांचं निवासस्थान आहे सुतारवाडीला तिकडे जाणार होते। मात्र या दरम्यान त्यांना नेण्यासाठी जे हेलिकॉप्टर येणार होतं त्याच हेलिकॉप्टरचा आज सकाळी आपण पाहत आहोत की अपघात झाल्याचं देखील कळत आहे। या अपघातामध्ये जवळपास 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे जे हेलिकॉप्टर आहे ते पुण्यातून मुंबईकडे निघालं होतं आणि मुंबईतून ते सुतारवाडीला जाणार होतं आणि या दरम्यानच हा अपघात झाल्यामुळे खरं तर आता नेमकं या हेलिकॉप्टरमध्ये कोणता बिघाड झाला होता का हे अतिशय पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात खरं तर सुनील तटकरे हे देखील अधिकची माहिती घेत आहेत। त्याच्यामुळे नेमकं काय घडलं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र आपण पाहतो की पुण्यातून जे हेलिकॉप्टर निघालं होतं ते मुंबईत येणार होतं आणि इथून नंतर ते सुतारवाडीला जाणार होतं आणि याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील प्रवास करणार होते। मात्र त्याच्यापूर्वी खरं तर हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये आतापर्यंत जी माहिती मिळत आहे त्याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे हेलिकॉप्टर कशा पद्धतीने कोसळलं किंवा नेमकं काय घडलं याची माहिती सगळी जे ते सुनील तटकरे घेत आहेत। काल सुनील तटकरे बीडच्या परळीमध्ये होते, तिचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानंतर आज मुंबईमध्ये येऊन ते आपल्या निवासस्थानी जाणार होते, आपल्या गावाकडे जाणार होते। मात्र त्याच्यापूर्वी खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे आणि आता या सगळ्या दुर्घटनेच्या मागचं नेमकं कारण काय आहे, हेलिकॉप्टरची काय स्थिती होती, वातावरण कसं होतं, जे हेलिकॉप्टर निघालेलं होतं त्याची एकूणच वेळ, या सगळ्याचा विचार करून आता पुढे नेमकी काय माहिती नक्कीच धन्यवाद रुपाली दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय हेलिकॉप्टर कोसळून यामध्ये दुर्दैवी तिघांचाही मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भातली माहिती सध्या सुनील तटकरे हे घेत असल्याचं कळतंय। महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे यांना नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जाणार होतं आणि त्याआधीच हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्याला आग लागली आणि यातच होरपळून इतर तिघांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय पुण्यामधल्या बावधन परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि यामध्ये आता काय त्रुटी हेलिकॉप्टरमध्ये आहेत का किंवा अपघात नेमका कशामुळे झाला, काय कारण आहेत, याची सगळी माहिती आता घेतली जाणार आहे आणि त्यानंतर आता काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय, ज्यामध्ये पहिल्या दृश्यात आपल्याला हेलिकॉप्टरला आग लागल्याचं पाहायला मिळतंय आणि आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे, कारण सुनील तटकरे यांना घेण्यासाठी खरं तर हे हेलिकॉप्टर जात होतं आणि त्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे। नेमका कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला हे आता तपासलं जाणार आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्या ठिकाणी हा परिसर खरं तर डोंगराळ परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर धुकं असतं आणि त्यामुळे कदाचित हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र हेलिकॉप्टरच्या या सगळ्या बाबींमध्ये काही बिघाड आहे का याची सुद्धा आता तपासणी केली जाणार आहे।